बुल्ढाना जिला अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय के सामने किसान नेता रविकांत तुपकर के समर्थन में किसानों ने भी धरना दिया। किसान नेता रविकांत तुपकर के फसल बीमा की मांग को लेकर एक बार फिर से आंदोलन का रास्ता अपनाया है। तुपकर ने जिला अधीक्षक कृषि अधिकारी मनोज कुमार ढगे के कक्ष में धरना शुरू कर दिया था। वहीं देर रात पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया, लेकिन अब रविकांत तुपकर के समर्थन में बुल्ढाना के किसान एकजुट हो गए हैं और रविकांत तुपकर के समर्थन से जिला कृषि अधीक्षक कार्यालय के सामने धरना शुरू कर दिया। इस समय किसानों ने जमकर नारेबाजी की है। गेल्या 2023-24 पीक विमा शेतकऱ्यांना अजूनही मिळाला नाही। रविकांत तुपकरांनी 9-10 महिने झाले आंदोलन चालू आहे, तरी या सरकारला थोडी काही लाज वाटत नाही। तरी भाऊंनी मागच्या वेळेस अन्नत्याग आंदोलन केलं, मंत्रालयात मीटिंग झाली, अजितदादांनी मंत्रालयाच्या मीटिंग मध्ये माननीय अजितदादा पवार आणि शिष्टमंडळात सोबत चर्चा होऊन 15 सप्टेंबर पर्यंत तुमचे पैसे टाकतो अशी सरकारने ग्वाही दिली। तरी अजून 15 दिवस झाले पण सरकारने पैसे टाकले नाही। त्यासाठी बुलढाणा कृषी अधिकारी कार्यालयात रविकांत भाऊ आंदोलनाला बसले आहेत, मुक्कामी आंदोलनाला बसले आहेत। जर का सरकारने आमच्या मान्य केलं नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथंच बसणार आहोत, मुक्कामी आंदोलन करणार आहोत। गेले अनेक दिवसापासून, अनेक वर्षापासून किंवा अनेक आपत्तीचे पैसे शासन वेळोवेळी आंदोलन उपोषण करून सुद्धा कुठल्याच प्रकारची दखल घ्यायला तयार नाही। मागच्या 8-10 दिवसापूर्वी राज्य सरकारचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या दालनात रविकांत भाऊ यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि त्या शिष्टमंडळाला या सरकारनं असं आश्वासन दिलं की आम्ही तात्काळ पीक विम्याचे प्रश्न निकाली काढू आणि येत्या 8 दिवसात कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्याच्या खात्यात पीक विम्याचे पैसे हे जमा झालेले असतील असं आश्वासन दिल्यानंतर आज जवळपास 15 दिवस झाले तरी कुठलीही दखल ही शासन स्तरावरून घेतल्या न गेल्यामुळे हे सरकार आपल्याला फसवी आश्वासनं दिलं की काय